महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या TRPमध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे। आता स्टार प्रवाह ही वाहिनी महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी होती असं म्हणायची वेळ आली आहे, कारण या सगळ्याला स्टार प्रवाह ही वाहिनी स्वतः जबाबदार आहे। स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वी मालिकांच्या वेळा विनाकारण बदलणे आणि नव्या मालिकांना TRP असून सुद्धा या मालिकेंच्या वेळा बदलून मालिका बंद करणे महागात पडले आहे। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेला बंद केल्यापासून स्टार प्रवाह वाहिनीची वाट लागली आहे। या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीने एकापेक्षा एक लोकप्रिय मालिका बंद केल्या। स्टार प्रवाहने ज्याही मालिकेची वेळ बदलली त्या प्रत्येक मालिका शेवटी बंद झाल्या। त्यामध्ये कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची देखील वेळ बदलली आणि ही मालिका कथानक बाकी असून सुद्धा TRPच्या अभावी बंद केली गेली। तसेच काजळ माया या मालिकेची देखील वेळ बदलली आणि मालिकेची TRP घसरली आणि कथानक बाकी असून सुद्धा काजळ माया ही मालिका अवघ्या 2 महिन्यात बंद झाली। आता घरोघरी मातीच्या चुली आणि येड लागलं प्रेमाचं या मालिकांच्या देखील वेळा बदलण्यात आल्या आहेत। त्यामुळे या मालिकेंच्या TRPवरती बदलत्या वेळेचा खूप मोठा परिणाम होऊन घरोघरी मातीच्या चुली आणि येड लागलं प्रेमाचं या 2 मालिका येणाऱ्या दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकतात। हे सर्व बदल करणे स्टार प्रवाह वाहिनीला महागात पडले आहे। त्यामुळेच मालिकांच्या TRPमध्ये प्रचंड प्रमाणात घसरण होऊन परिणामी स्टार प्रवाह वाहिनीची TRP कमी झाली आहे। TRPच्या शर्यतीत नेहमीच नंबर 1 असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या TRPमध्ये 2025च्या अखेरीसच्या TRP रिपोर्टमध्ये वाढ झाली होती। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीसच स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या TRPमध्ये घसरता क्रम पाहायला मिळत आहे। येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह ही वाहिनी नक्कीच तिचं नंबर 1चं स्थान गमावू शकते, कारण मागील आठवड्यापासून झी मराठी वाहिनीच्या बऱ्याच मालिका या स्लॉट लीडर बनत आहेत। चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या TRP रिपोर्टमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिकांचे 2026च्या दुसऱ्या आठवड्याचे सविस्तर TRP रिपोर्ट। मागील काही दिवसांमध्ये TRP रिपोर्ट उपलब्ध नव्हते, मात्र आता हे TRP रिपोर्ट समोर आले आहेत। स्टार प्रवाह वाहिनीच्या दुसऱ्या आठवड्याचे TRP रिपोर्ट पाहूयात। तर नंबर 9 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका जेव्हा संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होत होती तेव्हा घरोघरी मातीच्या TRPमध्ये वाढ झालेली होती। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका नेहमी टॉप 5 मध्ये असायची। बदलत्या वेळेचा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला खूप मोठा फटका बसून या मालिकेची TRP मोठ्या प्रमाणात घसरून मालिकेने टॉप 5 मधून थेट टॉप 9 वरती एंट्री घेतली आहे। मालिकेला खूप मोठं नुकसान झालं आहे, मात्र येणाऱ्या दिवसात या मालिकेची TRP वाढते की याहूनही कमी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मात्र येणाऱ्या दिवसात TRPच्या अभावी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बंद होऊ शकते। तर नंबर 8 वरती आहे साधी माणसं ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। साधी माणसं मालिकेच्या TRPमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। साधी माणसं मालिकेची TRP मागील आठवड्यात 2.4 वरती होती। तर नंबर 7 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 2.7च्या रेटिंगसह। येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या TRPमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। तर नंबर 6 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 3.2च्या रेटिंगसह। वचन दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे। मालिकेच्या रेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत नसली तरी मालिकेची TRP स्थिर आहे। आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 3.4च्या रेटिंगसह। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा हा ओपनिंग TRP आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची TRP ओपनिंगमध्ये काही कमाल करू शकली नाही, कारण झी मराठी वाहिनीच्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेने दुसऱ्या आठवड्यात स्लॉट लीडरचं स्थान मिळवलं होतं। तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका स्लॉट लीडर बनू शकली नव्हती। मात्र येणाऱ्या आठवड्यात ही मालिका TRPमध्ये कमाल करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर नंबर 4 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.5च्या रेटिंगसह। या मालिकेच्या TRPमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे, मात्र लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निर्माण केली आहे। तर टॉप 3 मध्ये आहे नेहमी टॉप 2 मध्ये असणारी तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.9च्या रेटिंगसह। तू ही रे माझा मितवा या मालिकेचं टॉप 2चं स्थान घसरलं आहे। मालिकेने टॉप 3 मध्ये जागा घेतली आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेची TRP आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे। येणाऱ्या दिवसात तू ही रे माझा मितवा ही मालिका पुन्हा टॉप 2 मध्ये एंट्री घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर टॉप 2 मध्ये आहे नशीबवान ही मालिका 4.0च्या रेटिंगसह।
नशीबवान या मालिकेच्या TRPमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत घसरण झाली असली तरी नशीबवान या मालिकेने टॉप 2चं स्थान मिळवलं आहे. तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग या मालिकेने 4.8चा TRP मिळवत नंबर 1चं स्थान पक्क केलं आहे. मात्र ठरलं तर मग मालिकेने नंबर 1चं स्थान मिळवलं असलं तरी देखील मालिकेच्या TRPमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. नेहमी 5.0च्या वरती असणारी ठरलं तर मग ही मालिका आता 4.8 वरती आलेली आहे. येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका याहूनही अधिक घसरते की पुन्हा एकदा 5.0ला क्रॉस करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर हा होता वीक 2चा म्हणजेच 10 जानेवारी ते 16 जानेवारी या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेंचा सविस्तर TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. स्टार प्रवाह वाहिनीवर आता तुझ्यासोबतीने ही नवी मालिका 19 जानेवारीपासून रात्री 10 वाजता सुरू झाली आहे. त्यामुळे या नव्या मालिकेचा ओपनिंग TRP नक्की किती आहे, ही मालिका झी मराठी वाहिनीच्या देवमाणूस या मालिकेला वरचढ ठरू शकली आहे का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच 19 जानेवारीपासून झी मराठीवर देखील शुभश्रावणी ही मालिका सुरू झाली आहे. याही मालिकेचा ओपनिंग TRP काय असेल, तसेच प्रेक्षकांनी शुभश्रावणी ही मालिका पाहिली आहे की स्टार प्रवाह वाहिनीची संध्याकाळी 7 वाजता प्रदर्शित होणारी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहिली आहे, कोणती मालिका ठरली आहे स्लॉट लीडर, याचा TRP रिपोर्ट हवा असेल तर कमेंटमध्ये वीक 3 TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. आणि 19 जानेवारीपासून झी मराठी वाहिनीच्या पारू या मालिकेची वेळ आणि स्टार प्रवाहाच्या येड लागलं प्रेमाची याही मालिकेची वेळ बदलली आहे. दोन्ही मालिका या रात्री 11 वाजता प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आठवड्यात या दोन मालिकेंचा रात्री 11 वाजताचा TRP नक्की काय आहे आणि या TRPमध्ये झी मराठी की स्टार प्रवाह ही वाहिनी अव्वल आहे हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे देखील TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.